नमस्कार. आजचा आपला अत्यंत महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे पुण्यामध्ये जो प्रकार घडला. एका अत्यंत श्रीमंत व्यक्तीच्या मुलाने रस्त्यावर लघुशंका केली आणि त्या व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने दाखवलेलं आहे किंवा दिसतंय त्या पद्धतीने जर आपण म्हटलं तर कदाचित द्रव्य सेवन केलं असेल आणि त्यामुळं तो जो तरुण आहे तो रस्त्यावर सगळ्यांच्या समोर टॉयलेट करतोय, लघवी करतोय आणि हे शूटिंग करणाऱ्या व्यक्तीला खिजवण्यासाठी तो अजून काही असे अश्लील चाळे गाडीत बसल्यानंतर करतोय. ते पाहता मूळ मुद्दा येतोय की अशा पद्धतीच्या मुलांची संख्या ही फक्त दिसलेला एक मुलगा आहे का अशी संख्या खूप आहे आणि ही संख्या आपल्या आजूबाजूला तर नाही ना. आणि याच्याही पुढे जाऊन एखाद्याच्या जवळपासच्या घरामध्ये अशा पद्धतीचा आपल्या ओळखीचा तर कोणी असं नसेल ना की जो अशा पद्धतीचं असामाजिक कृत्य करतोय. आणि म्हणून आजचा विषय आपण पालकांसाठी अत्यंत महत्वाचा ठेवतोय तो म्हणजे ही जी प्रवृत्ती आहे. या ठिकाणी आपण त्या मुलाबद्दल, त्या तरुणाबद्दल, त्याच्या कुटुंबाबद्दल कसल्याही प्रकारची टीका न करता पुढच्याच ठेस मागचा शहाणा या हिशोबाने अशा पद्धतीचं कृत्य पुढे होऊ नये. आणि ज्या पालकांनी त्या उल्लेख केला की हा माझा मुलगा जो रस्त्यावर मुतलाय तो त्याबद्दल मला वाईट वाटतंय आणि हे खरं तर आमच्या एक प्रकारच्या प्रतिष्ठेवरतीच त्याने ही लघवी केलेली आहे आणि अत्यंत दुःखाने त्यांनी हे व्यक्त केलंय. मला असं वाटतं की ते दोषी आहेत का, हा मुलगा दोषी आहे का, कायदा कुठे चुकतोय, कायदा कुठे दुरुस्त केला पाहिजे, पोलिसांची दहशत कशी असली पाहिजे, तात्विक दृष्ट्या आपण काय चुकतोय याही पलीकडे जाऊन आपण आता विचार करूयात की पालकत्व, पेरेंटिंग जे आहे ते कशा पद्धतीने व्हायला पाहिजे. काय कारण असतील की ज्या कारणांमुळे हे घडू शकतं. पहिली शक्यता अर्थातच सगळ्यांनी चरवण केलेली आहे. ती शक्यता म्हणजे अतिश्रीमंत पालकांची मुलं अशा पद्धतीने वागतात. मला इथं प्रश्न पडतोय की जे जे अतिश्रीमंत आहेत त्या सगळ्यांची मुलं अशी वागतायत का, सगळ्यांची मुलं अशी वागतायत का. दुसरा मुद्दा येतोय जे गरीब आहेत त्यांची मुलं रस्त्यावर लघवी करत नाहीत का. म्हणजे दोन्ही मुद्द्यांचा आपण विचार करणं गरजेचं आहे. पालकांनी अतिश्रीमंत असू नये का हा सुद्धा मुद्दा त्याच्यामध्ये येतोय. म्हणजे पालकत्वामध्ये जो मुद्दा या ठिकाणी ह्या केसमध्ये दिसतोय तो जर पाहिला तर अतिश्रीमंत व्यक्तींची मुलं, लाडावलेली मुलं आणि ज्यांना संस्कार नाहीत अशा पद्धतीच्या आणि श्रीमंतपणाच्या एका धुंदीमध्ये असताना चुकून किंवा कायमस्वरूपी अशा प्रकारची कृत्य करणं हे स्वाभाविक आहे. आणि म्हणून इथं मुद्दा येतो श्रीमंत गरीब या मुद्द्याच्या पलीकडे जाऊन मुद्दा येतो तो संस्कारांचा मुद्दा येतो आणि तो पालकत्वाच्या अत्यंत महत्वाच्या कनेक्ट सोबत जोडला जातो. याच्यामध्ये याही गोष्टीचा विचार करण्याची गरज आहे ते म्हणजे चांगले संस्कार दिल्यानंतर देखील एखाद्या कुटुंबामध्ये काही मुलं ही संस्कारक्षम निपजतात आणि काही मुलं ही संस्कार विहीन निपजतात. यामध्ये त्या व्यक्तीचा सुद्धा दोष असू शकतो. त्याची मेंटॅलिटी, त्याचं ग्रोनअप कसं झालेलं आहे, त्याचे एकूणच आतापर्यंतचे सवयी कशा होत्या आणि तो विचार काय पद्धतीने करतोय या गोष्टींचा सुद्धा बारकाईने अभ्यास करण्याची गरज आहे. सगळ्याच श्रीमंतांची मुलं रस्त्यावर मुतणार नाहीत. त्याचबरोबर संस्कार देऊन सुद्धा कदाचित असं होऊ शकेल का हा सुद्धा मुद्दा विचार करण्यासारखा आहे. हा मुलगा जो आहे त्याने आता एकदाच केलंय का त्याला ती सवय होती का तो चुकून करत होता. नंतर मात्र समाज झुकतो, श्रीमंतांच्या पुढे समाज झुकत असतो. अगदी यंत्रणा सुद्धा समाजाच्या वतीने या श्रीमंतांच्या पुढे झुकत असतात. हे त्याला माहीत असल्यामुळे चल गेला उडत अशा पद्धतीची भूमिका या मुलाची असू शकते. आणि यासाठी अगदी शालेय स्तरापासून त्याच्या आजूबाजूचे नातेवाईक, मित्रमंडळी, परिवार, त्याच्या वडिलांच्या परिचयातली लोक या मुलाबद्दल आपण बोलत नाही. अशा पद्धतीच्या घडणाऱ्या घटनांमध्ये
या मुलांचं एक प्रकारचं पॅम्परिंग जे केलं जातं आणि तूच ग्रेट आहेस बाबा, आम्ही सगळेजण येडे आहोत, आपण म्हणाल ती पूर्व दिशा, कमी वयाच्या मुलांना दिलेला मोठा रिस्पेक्ट, खरं तर तो रिस्पेक्ट द्यायला पण पाहिजे, लाड केले पण पाहिजे. लाड नाही केले म्हणून सुद्धा काही मुलं अशी वागू शकतात. सो अत्यंत सेन्सिटिव्हली पालकांच्या दृष्टीने हा मुद्दा येतो, तो म्हणजे आपल्या मुलांवरचे सामाजिक दृष्टीने दिसणारे संस्कार कसे असायला पाहिजेत, ते आतून कसे आले पाहिजेत, आपलं वागणं कसं असायला पाहिजे. आणि मग जर योग्य पद्धतीने मुलं चालली तर उत्तम आहे, परंतु तरी सुद्धा जर मुलांचं वागणं बिघडलं तर त्या केसमध्ये आपण काय करावं, त्या केसमध्ये मेजरिंग ऍक्शन्स कोणत्या असल्या पाहिजेत, करेक्टिव्ह ऍक्शन्स कोणत्या असल्या पाहिजेत. त्या केसमध्ये आई आणि वडील या दोघांच्या भूमिकेमधली एकवाक्यता खूप महत्वाची आहे. कधी कधी कुणीतरी रागवायचं आणि कुणीतरी गोंजारायचं, या प्रक्रियेमध्ये गोंजारणाऱ्याकडेच तो मुलगा किंवा ती मुलगी जात असेल तर या केसमध्ये अशा पद्धतीच्या गोष्टी घडू शकतात. हे तर साधं लघवीचं कृत्य आहे. इथून पुढच्या काळामध्ये आपण पाहू शकतो, याच्या आधी आपण वाचलेले पेपरमध्ये, की कधी कधी अशा वयोगटातली मुलं हिंसाचार सुद्धा करतात. आणि मग या ठिकाणी समाज म्हणून आपण संस्कार करतोय का? रस्त्यावरतून चालणाऱ्या मुलांना आज आपण गावात पूर्वी ज्या पद्धतीने कान धरायची पद्धत होती, हे चुकते तुझं, हे नेमकेपणाने सांगायची पद्धत होती, ती आता आजूबाजूच्या समाजात राहिलेली नाहीये. त्यामुळे विभक्त कुटुंब पद्धतीपासून ते अतिश्रीमंत लाडावलेली मुलं, संस्कार नसलेले पालक, संस्कार नसलेली मुलं आणि या सगळ्या रचनांनी त्यांच्या पुढे झुकवलेली मान, याच्यामुळे या मुलांचं फावतंय का, हा मुद्दा या ठिकाणी खूप महत्वाचा येतो. आणि म्हणून कधी कधी असं वाटतं गरीब असतं तर चाललं असतं, कारण परिस्थितीची जाणीव राहिली असती. पण पुन्हा एकदा मी मुद्दा सांगतोय की गरिबांच्याकडनं, म्हणजे आर्थिक परिस्थिती नाजूक म्हणजे गरीब असं जर आपण म्हटलं तर तिथे सुद्धा रस्त्याच्या कडेला लघवी करण्याचं प्रमाण दिसतं. या मुलाच्या केसमध्ये फक्त अडचणीची गोष्ट अशी झाली की एवढं करून सुद्धा तो दादागिरी करण्याच्या भूमिकेत जातोय, एवढं असून सुद्धा तो गुर्मी दाखवतोय. अशा पद्धतीची मुलं पालकांना हँडल करताना अत्यंत जिकिरीची गोष्ट आहे, पालकांसाठी सोपी गोष्ट नाही. म्हणून जन्माच्या प्रक्रियेपासून, जन्म झाल्यापासून, लहानपणापासून, प्रायमरीमध्ये असल्यापासून आणि शालेय शिक्षणापर्यंत सगळ्या या वाढत्या कालखंडामध्ये अगदी टीन एज संपेपर्यंत, 21शी पूर्ण होईपर्यंत संस्कार हे अत्यंत गरजेचे आहेत. रात्री एकत्र बसून कुटुंबातलं जेवण गरजेचं आहे, ते किचनमध्ये बसून गोलात बसलेलं जेवण, आई वडिलांचा मुलांशी असलेला संवाद गरजेचा आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये व्यसन, वाईट गोष्टी, गुन्हेगारी यांचं कुटुंबामध्ये समर्थन होणं हे चुकीची गोष्ट आहे. या केसमध्ये मला एक बरं वाटलं की किमान मुलाच्या वडिलांनी माफी मागितली, त्यांना वाईट वाटलं. आणि म्हणून मी म्हणतो की या मुलावरती आपल्याला आक्षेप नाही, या पालकांवरती आक्षेप नाही. अशा पद्धतीची प्रवृत्ती जर घराघरामध्ये निर्माण झाली तर मात्र सामाजिक जे स्वच्छता आहे, सामाजिक विचारांची स्वच्छता आहे, रस्त्यावरची तर झालीच, पण सामाजिक जो एक शुद्धपणा जो आहे तो निघून जाईल. आणि आरेरावी करणारी, जे आपण अमेरिकेत ऐकतो की अमेरिकेमध्ये कोणीतरी युवक येतो आणि गोळ्या झाडतो, अशा पद्धतीच्या घटना आपल्याकडे घडू शकतील, घडत तर आहेतच, परंतु त्या वाढू शकतील. या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक होता कामा नये, ते म्हणजे राजकीय पुढाऱ्यांनी अशा पद्धतीच्या मुलांचं एक प्रकारे त्यांना संरक्षण देता कामा नये, किंवा निबंध लिहा आणि तुला सोडून देतो असं होणं इथून पुढच्या काळामध्ये अत्यंत घातक होऊ शकतं. कारण मग कायद्याचा धाक जर राहिला नाही तर ही मुलं घरातल्यांना पण गुंडाळून ठेवतात, कायद्याला सुद्धा गुंडाळून ठेवतील आणि मग गुन्हेगारीचं प्रस्थ वाढू शकतं. हा सगळा प्रश्न शाळेत काय घडतंय, घरांमध्ये काय घडतंय, घरातला संवाद कसा आहे, पालकांचा त्याबद्दलचा दृष्टिकोन काय आहे, इथपर्यंत पोहोचतो. म्हणून आपल्याला केवळ त्या कुटुंबाकडे दोष दाखवून चालणार नाही, आपल्या आजूबाजूला जवळपास अशा पद्धतीची मुलं वाढीस लागलीत का, ती त्या पद्धतीने त्यांचं ग्रोनअप होतंय का, याच्यावरती कंट्रोल्स ठेवणं खास करून त्या शिक्षकांचं आणि पालकांचं याच्यामधलं जास्त लक्ष उपयोगाचं आहे. तर असं याच्यातून आपण पुढच्या स्टेज मागचा शाणा या पद्धतीने आपण धडा घेऊयात. आणि झालेली केस ती बाजूला सोडून नाही चालणार. आपल्याला अधिक सक्षमपणे, सजगपणे आणि काळजीपूर्वक आपल्या मुलांचं संगोपन करण्याची गरज आहे. श्रीमंती कधी पण जाऊ शकते, परंतु संस्कार हे आयुष्यभर टिकू शकतात. म्हणून ते संस्कार अत्यंत गरजेचे आहेत.
या कुटुंबात संस्कार झाले का नाही मला माहित नाही, कारण टीव्हीवरती किंवा नेटवरती दिसणाऱ्या गोष्टींपासून आपण सगळा त्याचं ताडून पाहू शकत नाही. पण आपण आपल्याबद्दल काळजी घेऊ शकतो. आपण सगळ्यांनी याची काळजी नक्कीच घेऊयात आणि पुढच्या पिढीला जर नीट घडवलं तरच आपलं राष्ट्र घडणार आहे. म्हणून पालकत्व अत्यंत महत्वाचं आहे. या संदर्भात पेरेंटिंगच्या संदर्भात आम्ही काउन्सिलिंग देखील करतो, आम्ही या विषयावरती व्याख्यानं घेतो आणि समाज प्रबोधनाचं काम देखील करतो. माझ्या दृष्टीने हा विषय हा केवळ आणि केवळ इथून पुढच्या काळात सुधारणा कशा करता येतील या संदर्भातला आहे. असे अतिश्रीमंत पालकांची मुलं जी लाडावलेली आहेत आणि ती कुणाच ऐकत नाहीयेत, अशा मुलांना नक्कीच आमच्या समोर आणा. आम्ही निश्चितपणे त्यांना चांगल्या मार्गाने, सात्विकतेने आणि अत्यंत व्यवस्थितपणे मेजरेबल आउटपुट दाखवून नक्कीच देऊ शकतो, ज्याच्यातून आपल्या घरांमधली शांतता ही प्रस्थापित होईल आणि रस्त्यांवरती स्वच्छता ही दिसू शकेल, विचारांची स्वच्छता आणि एकूणच हायजीन. धन्यवाद.